मित्रांनो, आता जो तुम्ही झूम इफेक्ट बघितला तो इफेक्ट आपण कसा बनवायचा ते आज आपण शिकणार आहोत. तर सर्वप्रथम तुमच्या जेवढ्या व्हिडिओ क्लिप्स तुम्हाला झूम इफेक्टमध्ये घ्यायच्या आहेत त्या सर्व तुम्ही एकत्रितपणे टाईमलाईनवरती आणायच्या आहेत. प्रत्येक क्लिपला तुम्हाला 5 किंवा 10 फ्रेममध्ये किंवा 8 फ्रेममध्ये जेवढ्या तुम्हाला फ्रेम्स हव्या आहेत तेवढं तुम्हाला त्या फ्रेममध्ये कट करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला 10 फ्रेमची क्लिप मिळून जाईल. या सर्व क्लिप मी कट करून घेतलेल्या आहेत. आता तुम्हाला तुमच्या पहिल्या क्लिपवरती यायचं आहे. पहिल्या क्लिपवरती आलात की तुम्हाला इथे इफेक्टमध्ये जायचं आहे. इफेक्टमध्ये येऊन तुम्हाला ट्रान्सफॉर्म शोधायचं आहे. ट्रान्सफॉर्म मिळाल्यावर तुम्हाला ट्रान्सफॉर्मवरती डबल क्लिक करायचं आहे. ट्रान्सफॉर्म इफेक्ट तुमच्या क्लिपला ऑटोमॅटिकली येईल. इथे तुम्ही इफेक्ट कंट्रोलमध्ये बघू शकता ट्रान्सफॉर्म इफेक्ट तुमच्या क्लिपवरती आलेला आहे. इथे स्केल जी आहे त्या स्केलला तुम्हाला इथे 200 करायचं आहे पहिलं आणि एंटर करायचं आहे. इथे जे स्केलच्या बाजूला जो गोल डॉट आहे तो की फ्रेमचा डॉट आहे. त्या की फ्रेमच्या डॉटला क्लिक करायचं आहे आणि आता तुम्हाला थोडंसं पुढे यायचं आहे. आणि इथे तुम्हाला आपण जी स्केल जी 200 केली होती ती रिसेट करून घ्यायची आहे. इथे जर तुम्हाला पहिली की फ्रेम दिसते त्या की फ्रेमवरती राईट क्लिक करून इज आउट करायचं आहे आणि दुसऱ्या की फ्रेमला सिलेक्ट करून त्याला इज इन करायचं आहे. इन आणि आउट पॉईंट टाकून झाल्यावरती इथे तुम्हाला शटर अँगल 200 करायचा आहे आणि एंटर क्लिक करायचं आहे. इफेक्ट अप्लाय करून झाल्यावरती क्लिपला सिलेक्ट करून त्या क्लिपला कंट्रोल-C करायचा आहे. तो इफेक्ट कॉपी होऊन जाईल. पुढच्या सर्व क्लिपला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. पुढच्या सर्व क्लिपला सिलेक्ट करून पेस्ट ॲट्रिब्यूट करायचा आहे, जेणेकरून तुम्ही जो इफेक्ट जो पहिल्या क्लिपला टाकलेला होता तो सर्व क्लिपला इथे पेस्ट होऊन जाईल. आता बघा हा व्हिडिओ कसा दिसतोय. जर तुम्हाला या व्हिडिओबाबत काही प्रश्न असतील तर तुम्ही माझ्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही प्रश्न विचारू शकता आणि तुम्हाला अशा प्रकारचे ट्रेंडिंगमध्ये असलेले कुठले आणखीन इफेक्ट पाहायचे आहेत ते माझ्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला कमेंट करून सांगा. मी नक्कीच त्याच्यावरती व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करेन.